अशोक खरात प्रकरणी एसआयटीनं महत्त्वपूर्ण पत्रव्यवहार केल्याची सूत्रांची माहिती आहे। आयकर विभाग, मुद्रांक शुल्क नोंदणी विभाग आणि पासपोर्ट विभागासोबत एसआयटीनं पत्रव्यवहार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अशोक खरातची संपत्ती, मालमत्ता, आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी आयकर विभागाला पत्र पाठवण्यात आले। भोंदू खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे। खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। खरात विरोधात असलेले आरोप अतिशय गंभीर असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे। रुपाली चाकणकरांना एसआयटीकडून समन्स जारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। खराशी संबंधित असलेल्या व्यक्तींची चौकशी होणार आहे। दरम्यान पहिल्या टप्प्यात 11 व्यक्तींची चौकशी केली जाणार आहे। नवी मुंबईतही अशोक खरात सारखंच खरं तर नवं प्रकरण समोर आलेलं आहे। मॅट्रिमोनी साईटवर महिलांशी ओळख करून महिलांचं शोषण करणाऱ्या आदर्श म्हात्रेवर गुन्हा दाखल करण्यात आला। इस्रोमध्ये शास्त्रज्ञ असल्याचं सांगून महिलांची फसवणूक करून त्यांना लुटणाऱ्या आदर्श म्हात्रेवर 40 गुन्हे दाखल आहेत। नाशिकमधील भोंदू खरात प्रकरणात राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आलंय। महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप असलेल्या या प्रकरणात अनेक नेत्यांची नावं समोर येत आहेत। काही नेते केवळ दर्शनासाठी गेल्याचं सांगितलं जात असताना मंत्री दीपक केसरकर यांच्या भेटीवर एकनाथ खडसे यांनी संशय व्यक्त केलाय। खरात प्रकरणात एसआयटीकडून पारदर्शक चौकशी सुरू असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं। रुपाली चाकणकरांना समन्स दिले असतील तर त्यांनी उत्तर द्यावं असंही ते म्हटलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रिक्षा चालकांना मोठी कसरत करावी लागते। एलपीजी गॅसच्या पंपावर तब्बल 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। छत्रपती संभाजीनगरच्या तुळक पंपावर एलपीजी गॅस उपलब्ध असल्याचं रिक्षा चालकांकडून सांगितलं जातंय। रिक्षा चालकांमध्ये गॅस तुटवड्यामुळे मोठा तणाव दिसून येतोय। दरम्यान रिक्षा चालकांनी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या घराबाहेर रांग लावून ऑटो एलपीजी गॅससाठी तोडगा काढण्याची मागणी केली। छत्रपती संभाजीनगर शहरातील सगळे एलपीजी गॅसचे पंप बंद झाल्यानं रिक्षा चालक अडचणीत आले। छत्रपती संभाजीनगर शहरात एलपीजी गॅसचा तुटवडा भासतोय। हा कंपन्यांच्या अरेरावीचा परिणाम आहे। पुरवठा विभागाचं नियंत्रण नसल्यामुळे ही समस्या निर्माण होत असल्याचं संजय शिरसाट म्हटले। एलपीजी गॅस मिळत नसल्यामुळे हातावर पोट असलेल्या रिक्षा चालकांचं घर कसं चालणार असा सवाल उपस्थित करत संबंधित एलपीजी पंपावर कारवाई करण्याचे आदेश शिरसाट यांनी दिले। गणेश मूर्तीचं माहेरघर असणाऱ्या पेणमधील गणेश मूर्ती यंदा परदेशात उशिरा पोहोचत असल्यानं मूर्तिकारांना मोठा फटका बसतोय। आखाती देशातील युद्धाचा फटका मूर्ती व्यावसायिकांना देखील बसतोय। जेएनपीटी बंदरात शेतमालाचे कंटेनर अडकून पडल्यानं गणेश मूर्ती घेऊन जाणारे कंटेनर ठेवण्यास जागा नसल्यानं याचा फटका मूर्तिकारांना सहन करावा लागतोय। जळगावच्या धरण गावात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी रांगा लावल्या। सिलेंडरसाठी नागरिकांना मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात। गॅस सिलेंडरची गाडी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी गॅस एजन्सीवर रांगा लावल्या। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण करण्यात येते। गॅस टंचाईचा फटका आता टाईल्स उद्योगाला देखील बसलाय। नवीन उत्पादन बाजारात येत नसल्यामुळे टाईल्स व्यवसायावर परिणाम झालाय। औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारा गॅसचा उपलब्ध साठा नसल्यामुळे अनेक उद्योग बंद पडल्यानं 80% व्यवहार ठप्प झाले। गणपतीपुळे मंदिरात महाप्रसादाची वेळ वाढवण्यात आली आहे। गॅस टंचाईमुळे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी देवस्थान समितीनं हा निर्णय घेतलाय। दुपारच्या सत्रातील महाप्रसादाची वेळ दुपारी 12:15 ते 3 वाजेपर्यंत असणार आहे आणि सायंकाळच्या सत्रातील महाप्रसादाची वेळ 7:15 ते 8:45 वाजेपर्यंत असणार आहे। आखाती देशातील युद्धाचा शेती क्षेत्रावर परिणाम होणार असल्याची चिंता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली आहे। शेतीमालाच्या निर्यातीला फटका बसल्यानं भाव कमी झाल्याचंही ते म्हटलं। दरम्यान युरियाच्या साठ्याबाबत देखील काळजी घ्यावी लागणार असल्याचं कृषी मंत्र्यांनी म्हटलं। धाराशिव जिल्ह्यातील कलिंगडाच्या दरात घसरण झाली आहे। यामुळे कलिंगड उत्पादक शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलेत। शेतकऱ्यांचा वाहतूक आणि उत्पादन खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय। आता एक मोठी बातमी। मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती। भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली आणि यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जातंय। परवा मोहित कंबोज यांच्या मुलीचा वाढदिवस सोहळा पार पडला आणि या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे।
मोहित कंबोज यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट नेहमीच आक्रमक भूमिका घेत टीका करत आले। असं असताना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची मोहित कंबोज यांच्या कौटुंबिक सोहळ्यातील उपस्थिती सर्वांच्या चर्चेचा विषय बनली आहे। लोकसभा निवडणुकीत आपल्या पराभवासाठी कटकारस्थान केल्याचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं, तर कारस्थान करणारा व्यक्ती दाखवा कुठे आहे असा सवालही पंकजा मुंडेंनी उपस्थितांना विचारला। ज्यानं कटकारस्थान केलं ते नकाशावरून गायब होतात असं म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिलाय। चुकीच्या मार्गाने पैसे कमावणाऱ्यांची जागा तुरुंगात असल्याचं मंत्री पंकजा मुंडे म्हटल्यात, तर समाजासाठी चांगल्या मार्गाने काम करण्याचा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय। बीडच्या अंबाजोगाईमध्ये भाजपच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटन पार पडलं आणि यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमातून पश्चिम आशियातील युद्धस्थितीवर मत व्यक्त केलेलं आहे। सध्याची स्थिती आव्हानात्मक असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं। नागपुरात आजपासून 69वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा सुरू झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या मेळाव्याचं उद्घाटन पार पडलं। दरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी विविध विषयांवर भाष्य केलं। पेट्रोल तुटवड्याबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई सुरू असल्याचा इशारा देण्यात आला असून साठा पुरेसा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। पंढरपुरात बहुजन परिवार संवाद मेळाव्यात भटक्या विमुक्त समाजानं एकत्र येत दौलत शितोळे यांना विधान परिषदेमध्ये संधी देण्याची मागणी केली। 42 संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहून विठ्ठलाला दुग्धाभिषेक करत ही मागणी मांडण्यात आली। पुण्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांची तुफान फटकेबाजी समोर आली। पत्रकारांच्या क्रिकेट मॅचेसला उदय सामंत यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी बॉलिंगसह बॅटिंग करत जोरदार फटकेबाजी करत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनाचं भूमिपूजन करण्यात आलं। पणन मंत्री जयकुमार रावल यावेळी उपस्थित होते। दरम्यान पर्यटन विभागाच्या निधीबाबत बोलताना प्रस्ताव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मंत्रालय स्तरावर निधी मंजूर केला जातो असं स्पष्टीकरण मंत्री रावल यांनी दिलं। संतोष देशमुखांच्या आठवणीत बंधू धनंजय देशमुख यांनी मानेवर टॅटू काढला। यावेळी त्यांनी सत्यवीरा युद्ध असं नाव कोरलं। सत्यवीरा आणि युद्ध ही त्यांच्या मुलांची नावं आहेत। सध्या हा टॅटू काढलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। बीडच्या केज तालुक्यात उभारण्यात आलेल्या पवनचक्कीच्या टॉवरवर चढून तार चोरीचा प्रयत्न करताना टॉवरच खाली कोसळल्याची घटना शनिवारी रात्री घडली। यामध्ये 2 चोरट्यांचा मृत्यू झाला। यानंतर या चोरट्यांच्या टोळीतील इतर सदस्यांनी रस्ते अपघाताचा बनाव करत त्या दोघांचे मृतदेह परभणी इथे नेले। त्या ठिकाणी हा प्रकार समोर आला। अविनाश पाटोळे आणि आकाश आडे अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत। भुसावळ तालुक्यातल्या दीपनगर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील राखेचं पाणी हे नदीत सोडलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यामुळे राख नदीच्या पाण्यात मिसळून पाणी दूषित होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय। यामुळे अनेक आजार बळवण्याची भीती व्यक्त केली जाते। या प्रकरणी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। जळगाव जिल्ह्यात मनसेची आढावा बैठक पार पडली। जिल्हाध्यक्ष गजानन राणेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली। जिल्हा परिषद निवडणुकीचा बैठकीत या आढावा घेण्यात आला। जळगावच्या भुसावळ येथील मनसूर शाहवली उर्फ घोडेतील बाबा यांच्या उरूस महोत्सवाला सुरुवात झाली। या महोत्सवात हिंदू मुस्लिम भाविकांनी हजेरी लावली। उरूस निमित्त दर्ग्यावर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील हाडगा इथे शॉर्ट सर्किटमुळे शेतात भीषण आग लागली। या आगीमध्ये शेतकऱ्याचं 20 लाखांचं नुकसान झालंय। शेतातील गोडाऊनमध्ये सोयाबीन तसंच इतर शेतीसाठी लागणारं साहित्य साठवून ठेवण्यात आलं होतं। या आगीत सर्व जळून खाक झाले। सविस्तर बातमी पाहूयात। म्हाडानं मुंबईतील 2640 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढलेली आहे। लॉटरीमध्ये मुंबईतील विविध घरांचा समावेश असेल। आजपासून घरांसाठी अर्ज भरता येणार आहे। मुंबईतील विविध भागात परवडणाऱ्या घरांच्या विक्रीसाठी ही लॉटरी जाहीर केलेली आहे। ही घरं विविध उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी उपलब्ध आहेत। ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला 30 मार्चपासून सुरुवात होणार आहे, तर 5 मे रोजी घरांच्या लॉटरीची सोडत निघणार आहे। तर मुंबईकरांसाठी ही गुड न्यूज आहे। मुंबईमध्ये म्हाडाच्या घरांची सोडत आता जाहीर करण्यात आलेली आहे। 2640 घरांची सोडत जाहीर करण्यात आलेली आहे। कुठे कुठे म्हाडाची ही घरं असणार आहेत तर आपण पाहतोय तर विक्रोळीमध्ये, गोरेगावमध्ये, पत्राचाळ, सिद्धार्थनगर, त्यानंतर पहाडी गोरेगाव या भागात देखील म्हाडाची ही घरं असणार आहेत।
जुने मागाठाणे बोरिवलीमधल्या मागाठाणेमध्ये ही घरं असणार आहेत. यासोबत राज्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून आतापर्यंत 2.5 लाख जणांची तपासणी करण्यात आली आहे. यात 5 उष्माघाताचे रुग्ण आढळलेत. राज्यभरात पारा 40 अंशांवर असून ठिकठिकाणी नागरिकांची तपासणी केली जाते. नवी मुंबई महानगरपालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांच्या हस्ते अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्यानं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. बालाघाटवरून इतवारीकडे येणारी मेमो रेल्वे नागपूरजवळ रेल्वे रुळावरून घसरली आहे. गाडीचा वेग कमी असल्यानं मोठा अनर्थ टळलाय. सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पश्चिमेकडून दक्षिणेकडे थंड वारे वाहत आहेत. विदर्भापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून राज्यात बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे पुढील 3 दिवस राज्यातील बहुतांश ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मुंबईतील 2640 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार असून आजपासून या घरांच्या सोडतीसाठी नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृती प्रक्रिया सुरू होणार आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचा विसराळूपणा वाढल्याचं समोर आलंय. 2025 वर्षात तब्बल 90,000हून अधिक वस्तू प्रवासी विसरलेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात 35% वाढ झालेली आहे. अकोल्यातील अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमआयएम आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये संघर्ष झाल्याची घटना घडली. काल रात्रीच्या सुमारास एमआयएमचे नगरसेवक सय्यद रहीम सय्यद हाशम आणि काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल सलाम अब्दुल करीम यांच्यामध्ये जुन्या वादातून मोठा वाद झाला. या वादानंतर दोघांचेही समर्थक जमा झाल्यानं हा वाद आणखी चिघळला. देशातील सर्वात मोठ्या बंदराला जोडणाऱ्या तवा ते वाढवण द्रुतगती महामार्गाच्या बांधकामाचा मार्ग अखेर मोकळा झालाय. या महामार्गाच्या बांधकामासाठीच्या आर्थिक निविदा नुकत्याच खुल्या करण्यात आल्यात. यात जय कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्सनं बाजी मारलेली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 तसंच थकीत मालमत्ता कर जमा करण्यासाठी 31 मार्च ही अंतिम मुदत आहे. करदात्यांना वेळेत सुलभतेनं कर भरता यावा यासाठी 30 आणि 31 मार्च रोजी सकाळी 8 ते 12 या वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सीईटी प्रवेश परीक्षा 30 मार्च रोजी होते. MCA साठी राज्यात 55,567 विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत. राज्यमंडळाशी संलग्न असलेल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे. 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी सर्व शाळा 15 जूनपासून सुरू करण्याचे आदेश शिक्षण संचालनालयानं दिलेले आहेत आणि त्यामुळे विदर्भासह राज्यातील शाळा यंदा प्रथमच एकाच दिवशी सुरू होणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेना भवनात महत्त्वाची बैठक होणार आहे. राज्यातील जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार असून संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. जुन्या वाहनांचा वापर कमी करून वाढतं प्रदूषण रोखण्याच्या उद्देशानं पर्यावरणपूरक वाहनांना चालना देण्यासाठी 1 एप्रिलपासून पर्यावरण करात दुपटीनं वाढ होणार आहे. दुचाकी वाहनांवरील पर्यावरण कर 2,000 रुपयांवरून वाढवून 4,000 रुपये करण्यात आलाय. तर पेट्रोलवरील हलके मोटार वाहन, डिझेल कारच्या वाहनांवरील पर्यावरण करात वाढ होणार आहे. येडेश्वरी देवीच्या मंदिरात चैत्र पौर्णिमा यात्रेची लगबग सुरू झाली आहे. रंगरंगोटी, स्वच्छता, पिण्याचं पाणी तसंच सावलीची व्यवस्था या कामाला सुरुवात झाली आहे. यात्रेत यंदा 15 लाख भाविक दर्शनासाठी येणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. धाराशिव जिल्ह्यातील बाजारात वांग्याची आवक वाढलेली आहे. वांग्याचं दर वाढल्यानं आवक वाढल्यानं दर घसरलेले आहेत. निर्यात बंद असल्यानं त्याचा फटका देखील वांग्याच्या दरांना बसलाय. LPG गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील 70 ते 75% हॉटेल व्यवसाय बंद असल्यानं कांद्याच्या मागणीत मोठी घट झाली आहे. याचा थेट परिणाम मुंबई APMC कांदा बटाटा बाजार इथे दिसून येतोय. तर उठाव नसल्यानं बाजारात कांद्याचे दर घसरले असून मोठ्या प्रमाणात माल साठून पडलाय. हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात होणारा कांद्याचा वापर थांबलाय.
पावसाळ्यापूर्वीची तयारी म्हणून मुंबई पालिका 27 कोटी रुपये खर्चून शहर आणि पूर्व उपनगरातील 22,225 मीटर लांबीच्या मलजल वाहिन्यांची स्वच्छता करणार आहे। या मोहिमेत 600 मिलीमीटरपेक्षा अधिक व्यासाच्या मुख्य वाहिन्यांचा समावेश असून त्यामुळे पावसाळ्यात सांडपाण्याचा निचरा सुरळीत होण्याची अपेक्षा आहे।